जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची बातमी. शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का. 15-0 ने झालाय दारुण पराभव. शिवसेना ठाकरेंच्या सामान्य शिवसैनिकांनी धूळ चारली. एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये बसलाय दणका. झालाय सुपडासाप. नेमकी कोणती निवडणूक होती आणि शिवसैनिकांनी कशी ती जिंकली हे आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा. आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात महत्त्वाच्या अनेक निवडणुका पार पडल्या. अगोदर लोकसभा, त्यानंतर विधानसभा, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा पार पडल्या. त्यामध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं. त्यानंतर शिंदे गटाला सुद्धा काही ठिकाणी यश मिळालं तर काही ठिकाणी दारुण पराभव झाला होता. परंतु अनेक ठिकाणी अशा पोटनिवडणुका बाकी होत्या. तसेच आर्थिक केंद्र असलेल्या सोसायटी असतील, बँका, ज्या काही जिल्हा बँक असतील किंवा इतर ज्या शेतकरी आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या अनेक निवडणुका बाकी होत्या. त्यामध्ये सुद्धा आता एक महत्त्वाचा निकाल आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने शिंदे गटाला त्यांच्याच मतदारसंघामध्ये तगडा झटका देत 15-0 ने ठाकरेंच्या शिलेदारांनी विजय मिळवलेला आहे. शहाजीबापू पाटील माजी आमदार, जे भोलगेवढे नेते होते, जे फक्त बोलत होते परंतु काम करत नव्हते, म्हणूनच त्यांचा विधानसभेला पराभव झाला होता. उद्धव ठाकरे यांना सोडून त्यांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली होती आणि त्याचाच बदला सामान्य शिवसैनिकांनी घेतला. त्यांचा दारुण पराभव केला. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आलेली आहे. शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात स्थानिक पातळीवरील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी निवडणूक म्हणजे मतदारसंघातील तालुका सोसायटीच्या निवडणुकीत त्यांचा तब्बल 15-0 ने दारुण पराभव झाला. या निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून हा निकाल केवळ निवडणूक निकाल नसून एक राजकीय संदेश असल्याचं मानलं जात आहे. आणि ज्या लोकांनी त्यांना माजी आमदार केलं त्यांनीच आता या छोट्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा सुपडासाप केलेला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी म्हणजेच सामान्य शिवसैनिकांनी जोरदार विजय मिळवत गुलाल उधळला. या विजयाला गद्दारीचा बदला असं नाव दिलं जात असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालुका सोसायटी निवडणूक ही महत्त्वाची होती. तालुका पातळीवरील सहकारी संस्था, विशेषतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सोसायट्या या स्थानिक राजकारणाचा कणा मानल्या जातात. या सोसायट्यामधूनच ग्रामीण भागातील आर्थिक आणि राजकीय ताकद उभी राहते. शेतकऱ्यांशी दैनंदिन असलेली जी निगडीत अशी ही सोसायटी होती. या पार्श्वभूमीवर शहाजीबापू पाटील यांचा 15-0 म्हणजे त्यांना खातंसुद्धा खोलता आलं नाही. हा पराभव त्यांना अत्यंत धक्कादायक मानला जातो. हा पराभव केवळ एका जागेचा नसून संपूर्ण पॅनलचा पराभव आहे. 15-0 म्हणजेच ठाकरेंचे 15 पैकी 15 शिलेदार निवडून आले. पूर्णपणे एकतर्फी विजय ठाकरेंच्या शिलेदारांनी मिळवला आणि त्यांचा पराभव केला. याचा अर्थ मतदारांनी स्पष्टपणे शहाजीबापू पाटलांना विरोध दर्शवला आहे. हे केवळ संघटनात्मक अपयश नसून जनता किती नाराज आहे हे यामध्ये दिसत आहे. हा निकाल दर्शवतो की स्थानिक पातळीवर शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी यानंतर जल्लोष व्यक्त केला. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. गुलाल उधळत, फटाके फोडत, घोषणाबाजी करत त्यांनी विजय साजरा केला. गद्दारांना जनता माफ करत नाही, हीच खरी शिवसेना, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहाजीबापू पाटील यांचा मुर्दाबाद म्हणून घोषणा आणि आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी मिरवणुका काढल्या. शिवसेना फुटीनंतर राज्यातील राजकारणात गद्दारी हा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला होता. शिंदे गटात गेलेल्या नेत्यांविरोधात ठाकरे गट सातत्याने प्रचार करत होता. या निकालानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. कार्यकर्त्यांच्या मते शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला, त्यामुळेच आम्ही चावताळलो होतो आणि म्हणूनच त्यांचा पराभव करायचा चंग बांधला होता. त्यानुसारच त्यांचा विधानसभेला आम्ही पराभव केला आणि आत्तासुद्धा ज्या काही कुठल्याही निवडणुका होऊ द्या त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांचा पराभवच करणार, असं स्थानिक कट्टर शिवसैनिकांनी सांगितलं. त्यामुळे शहाजीबापू पाटील यानंतर यांची भूमिका काय
या पराभवानंतर शाजीभाऊ पाटील यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. शिवसैनिकांनी गुलाल उधळून सगळीकडे जल्लोष व्यक्त केला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे गद्दारीचं फळ त्यांना भेटलं आहे का? कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.